तू भेटेशी नव्याने या मालिकेचा 9 ऑगस्टचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला माहीची गोष्ट त्यांनी दाखवली आहे. तर त्यांनी एक प्रसंग दाखवलाय माहीच्या आयुष्यातला. काही विद्यार्थी लायब्ररीमधले पुस्तकांबद्दल चर्चा करतात आणि लायब्ररियन खूप चांगले आहेत, ते पुस्तकं देतात, अशी चर्चा चालू असते. तेवढ्यात तिथे मॅडम येतात आणि आता सगळे मुलं पळून जातात. मग मॅडम ह्या माहीच्या हातातले पुस्तकं बघून म्हणतात, काय आहे हे? माही म्हणतो, मॅडम पुस्तकं आहेत, स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे ना मला आता. मॅडम खूप चिडतात आणि म्हणतात, काय रे, तुला पुस्तकं दिल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायचा स्कॉलरशिपचा? तू काही एकटाच नाहीच बसलाय स्कॉलरशिपच्या परीक्षेला. माही म्हणतो, मॅडम 4 सेट आहेत लायब्ररीमध्ये या पुस्तकांचे, मला रेफरन्सेस म्हणून हवेत. मागच्या वर्षी सुद्धा मला इश्यू केली होती स्कॉलरशिपची पुस्तकं. आता मॅडम चिडतात आणि म्हणतात, यावर्षी मी आहे ना प्रिन्सिपल, माझ्या नियमात हे बसत नाही. मॅडम असं म्हणून निघून जात असतात. माही म्हणतो, मॅडम मला शक्य नाहीये लायब्ररीत बसून अभ्यास करणं, मी पार्ट टाइम जॉब करतो हो. मॅडम मी पार्ट टाइम जॉब करतो हो, माझा नाईलाज आहे, प्लीज माझ्यासाठी हे थोडीशी सवलत द्या ना. पण आता मॅडम चिडतात आणि म्हणतात, नियम ते नियम, ते सगळ्यांसाठी सारखेच असतात, तू काही वेगळा नाही किंवा स्पेशल नाही. माही म्हणतो, मॅडम असा तर काही नियम नाहीये ना. आता प्राचार्य मॅडम म्हणतात, आहे, आत्तापासून हा नियम आहे. आता तुझा जॉब तुझी प्रायोरिटी आहे की स्कॉलरशिप, ते तुझं तू ठरवायचं. आणि लक्षात ठेव, पैसे जर कमवत असशील ना तर स्कॉलरशिपसाठी तू पात्र ठरणार नाहीस. आता त्यांनी एका पिऊन दादाला बोलवलंय आणि माहीच्या हातातली पुस्तकं घेऊन टाकायला सांगितलंय. आणि आता त्या त्यांना सांगतात, लायब्ररियनला सांगा यापुढे पुस्तकं घरी घेऊन जाणं अलाउड नाहीये. ज्यांना पुस्तकं वाचायचीच असतील त्यांनी तिथेच ग्रंथालयामध्ये बसूनच पुस्तकं वाचायची. फार फार तर 9 वाजेपर्यंत चालू राहील आपली लायब्ररी 9 वाजेपर्यंत चालू राहील. तुला अभ्यासच करायचा असेल ना तर लायब्ररीमध्ये बसूनच अभ्यास करायचा. शेवटी तुझी गरज मोठी आहे की तुझा नाईलाज, हे तुझं तू ठरवायचंय. माही म्हणतो, आता तरी नाईलाज मोठा आहे मॅडम, आणि काय आहे ना, तुमचं हे वागणं मी चॅलेंज म्हणून स्वीकारतो. यंदा मी स्कॉलरशिप मिळवणारच. प्राचार्य मॅडम म्हणतात, मी पण बघते की तुला स्कॉलरशिप कशी मिळते ते. माही म्हणतो, मॅडम पुस्तकं काढून घेऊ शकता तुम्ही, पण माझं ज्ञान आणि मी केलेला अभ्यास तो माझ्या डोक्यातनं कशा काढाल तुम्ही? माहीने एकदा ठरवलं की ठरवलं. आता हे असं चॅलेंज दिलंय यांनी एकमेकांना, आणि हे सगळं तन्वी ऐकते तिथे उभी राहून. पण माही मात्र अगदी स्माइल करत तिथेच उभा असतो. प्रेक्षकांनो, सेम टू सेम आता असंच घडलेलं आहे, ते म्हणजे गौरी सोबत. खरं तर माही सरांच्या बाबतीत वेगळी होती जरा केस, पण आता बघा काय झालंय ते. छान दाखवलंय त्यांनी आज सुद्धा भाग. प्राचार्य सर म्हणतात, हे बघा अभिमन्यू सर, या मुलीचं काय म्हणणं आहे बघा ना, काय तुम्ही का नाही दिला तिला स्कॉलरशिपचा फॉर्म? अभिमन्यू सर म्हणतात, सर फॉर्म संपले होते. मग प्रिन्सिपल म्हणतात, तुम्हीच सर मगाशी एका मुलाला पाठवलं होतं ना की प्रिन्सिपलच्या कोट्यातनं फॉर्म घे म्हणून. अभिमन्यू सर म्हणतात, हो, कारण त्या विद्यार्थ्याला मी ओळखतो आणि त्याला खरंच गरज होती, तो पात्र होता त्यासाठी, आणि मुळात तो आपल्या कॉलेजचा विद्यार्थी होता. आता ही गौरी म्हणते, हे खरं कारण नाहीये. अभिमन्यू सर तिच्याकडे जरा रागानेच बघतात. आता ते प्रिन्सिपल म्हणतात की ही मुलगी सुद्धा पात्र आहे, हिला देऊन टाका स्कॉलरशिपचा फॉर्म. आता ते स्कॉलरशिपचा फॉर्म घेऊन ही पुन्हा एकदा त्या अभिमन्यू सरांच्या केबिन मध्ये जाते. तो फॉर्म दाखवून अभिमन्यू सरांना म्हणते, शिक्षणाचा अधिकार कुणीच हिरावून नाही घेऊ शकत सर. आता प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा 1999 ची घटना त्यांनी दाखवली आहे. आता हा माही तन्वीला थँक्यू म्हणतो, कारण तिच्यामुळेच त्याला स्कॉलरशिपचा फॉर्म मिळालेला आहे. आता ही तन्वी पण सेम टू सेम उत्तर देते, शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना असतो माही. आणि आता तेच उत्तर गौरीने दिलंय. तर 2024 साली सेम टू सेम उत्तर आहे. गौरी फॉर्म देते सरांना, सर म्हणतात, ठेव तिकडे, आणि झालं असेल तुझं काम तर निघ इथून. गौरी तिथून निघून जाते आणि अभिमन्यू सर तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतात. पण आता ही गौरी बाहेर जाऊन विचार करते, अभिमन्यू सर इथे तर दरवाजा लावलाय, पण माझे शिक्षणाचे दरवाजे कसे बंद कराल तुम्ही? आणि अभिमन्यू सर मनात विचार करत असतात की या कॉलेजचे दरवाजे तुझ्यासाठी कधीच उघडणार नाही गौरी. आणि आता अभिमन्यू सर असंही ठरवतात की यंदाचा स्कॉलरशिपचा पेपर सगळ्यात अवघड असणार आहे, इतिहासातला सगळ्यात अवघड पेपर, कारण तो मी सेट करणार आहे. अरे देवा, आता हे का गौरीवर अशी खुन्नस काढताय हे जरा मला कळत नाहीये प्रेक्षकांनो. आता बघा, ही आलीये इकडे रागिणी या अभिमन्यू सरांच्या घरी कायमची राहायला, आणि ही ती मोठ्याने बोलते, मी गेस्ट नाहीये दादा, कायमची राहायला आलीये. आता ते तिचा भाऊ म्हणतो की याला कॉन्फिडन्स म्हणतात, जरा शांत बोल, कोणी ऐकेल, तू माप ओलांडूनच या घरात येणार आहेस रागिणी. रागिणी म्हणते, अरे पण ज्याच्यासाठी मी येणार आहे तो कुठे गेलाय? आता हे तिचा भाऊ म्हणतो, फाटक्या मुलांना शिकवत बसलाय. रागिणी म्हणते, आलेच मी फ्रेश होऊन हा दादा. म्हणजे आता अभिमन्यू सर घरीच आहेत. तर आता इकडे गौरीचे बाबा खूप खुश असतात, कारण तिला स्कॉलरशिपचा फॉर्म मिळालाय आणि शिक्षणाची संधी सुद्धा गौरीला.
आता ते म्हणतात की माझी लेक बघ कशी शिक्षण घेईल आता. आता ते घरबिरा आवरत असतात आणि तेवढ्यात त्यांची ती भाऊजाई येते तिथे. गौरीच्या बाबांनी तिच्यासाठी टेबल लॅम्प आणलेला असतो ना, ते कौतुकाने दाखवत असतात त्या गौरीच्या आईला. पण ही येऊन म्हणते, काय भाऊजी किती खर्च लावलाय तुम्ही आणि कुठे ठेवणार आहात सामान सगळं. आता गौरीचे बाबा म्हणतात, अगं गौरीचं शिक्षण महत्वाचं आहे. तेवढ्यात तिथे गौरी येते आणि तिच्या बाबांना म्हणते, बाबा अहो काय करताय हे सगळं. आता तिचे बाबा म्हणतात, तुझ्या अभ्यासाची जागा मीच सजवणार आहे. गौरी म्हणते, बाबा स्कॉलरशिप तर मिळू देत. तेव्हा बाबा म्हणतात, तिचे मिळणार ना बेटा तुला स्कॉलरशिप, तू अभ्यास कर. आता तिची काकू म्हणते, नाही मिळाली तर. आता तिची आई लगेच म्हणते, अगं चल बेटा गौरी तुला दूध देते मी. पण आता ही काकू म्हणत असते, अगं कॉलेजचं खूळ डोक्यात न काढ. पण आता विषय बदलण्यासाठी तिच्या आईने गौरीला आतमध्ये नेलंय दूध देण्यासाठी. आता ही काकू जोरात ओरडते, दूध काय तुझ्या पगारात येणार आहे का ग. पण तेवढ्यात तिला त्या जॅकीचा फोन आलाय. आता ती विचार करते, अरे देवा आता याला काय उत्तर देऊ. ही कॉलेजला ऍडमिशन घेतीये म्हणून पुन्हा हिचं लग्न रेंगाळणार आणि ही कर्जाची टांगती तलवार डोक्यावरच असणार. देवा माझ्या बिचारीवर जरा दया कर रे. कोणाचं काय तर कोणाचं काय प्रेक्षकांनो. असो, पण आता इकडे ह्या अभिमन्यू सरांचा क्लास सुटलाय. आता एक गृहस्थ आले त्यांच्याकडे, म्हणजे एका मुलीचे पालक आहेत ते म्हणतात, सर माझी मुलगी तुमच्याकडे शिकू इच्छिते. आता ते सर म्हणतात, ठीक आहे माझा क्लास संध्याकाळी असतो, पाठवा तिला माझ्याकडे. आता ते म्हणतात, नाही नाही आम्हाला प्रायव्हेट ट्युशन लावायची आहे. आता अभिमन्यू सर म्हणतात की मी खाजगी ट्युशन घेत नाही. पण ते पालक म्हणत असतात, अहो काय फरक पडतोय, मी वाटेल तितके पैसे देतो ना, या की माझ्या मुलीच्या हट्टासाठी आलोय मी. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, शिक्षणाची ज्यांना जास्ती गरज आहे ना त्यांच्यासाठी मी क्लास घेतो आणि ज्यांना गरज आहे शिक्षणाची अशा गरजू विद्यार्थ्यांनाच मी देत असतो ट्युशन. मी इथेच ट्युशन घेणार, तुमच्या मुलीला इथे पाठवायचं असेल तर पाठवा. आता ते पालक म्हणतात, माझी मुलगी काय इथे शिकणार. आता अभिमन्यू सरांचा पारा चढतो आणि म्हणतो, ओ ती जी मुलं दिसतायत ना तुम्हाला आता गेली ती तुमच्या मुलीपेक्षा कैक पटीने हुशार आहेत. ही सगळीच मुलं इथे शिकतात आणि तुमच्या मुलीची पात्रता नाहीये शिक्षणासाठी तळमळणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शिकायची. चला निघा इथून, पुन्हा यायचं नाही माझ्या घरात. आता ते निघून जातात तिथून पालक. थोडक्यात काय, अभिमन्यू सरांचे तत्व जरासे वेगळे आहेत आणि तत्वनिष्ठ ते आहेत. आता ती बाई घरातच आहे रागिणी, ती लगेच येते या अभिमन्यू सरांना टेन्शन मध्ये बघून आणि म्हणते, अभि अरे मला कळतंय रे तुला खूप टेन्शन आलंय ना, पण अरे अभि एवढे रागवण्यासारखं काही नव्हतं, जरा शांत हो बरं. अभिमन्यू सर म्हणतात, अशी लोक डोक्यात जातात माझ्या, पैसा वापरायची बुद्धी नसते पण पैशाचा माज मात्र फार असतो. रागिणी त्यांना म्हणते, सोड जरा तेच डोक्यात ठेवू नकोस, मी एक काम करते जेवणाचं ते बघते आणि 10 मिनिटात तुला आवाज देते. रागिणी जणू काही अशी वावर करतेय जसं काही तिचं स्वतःच घर आहे. आता अभिमन्यू सर म्हणतात, मी जरा फ्रेश होऊन येतो. अभिमन्यू सर तिथून जातात तेव्हा तिला तिथे त्या टेबलावरती या गौरीचा स्कॉलरशिपचा फॉर्म दिसतो. झाला. तर रागिणीला तो फॉर्म दिसल्यानंतर रागिणीला किती राग आला असेल हे तुम्ही इमॅजिन करूच शकता. आता ती विचार करते, ही कॅन्टीन गर्ल स्टुडंट म्हणून कॉलेजला येणार का. स्कॉलरशिप तर लांबची गोष्ट आहे, मी तिला कॉलेजमध्ये ऍडमिशन पण मिळू देणार नाहीये. आता फक्त बघा गंमत. हे ती इंग्लिश मध्ये बोललीये, मी मराठीतून सांगतेय. आता इकडे गौरी मात्र फार खुश असते प्रेक्षकांनो. आता तिला कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचे म्हणून ती खूप एक्सायटेड पण असते. आता काही मुलं आहेत जे गौरीला खूपच म्हणजे कौतुक करतायत, ऍप्रिशिएट करतायत. त्यामध्ये अनु पण आहे. अनु म्हणते, वाव गौरी आता तू आमच्या सोबत शिकणार आणि अभिमन्यू सरांना रोज बघणार. आता तिथे काही असे हाय सोसायटी क्लास मधले मुलं पण आहेत, ते गौरीला चिडवतात, अरे यार आता ही कॅन्टीन गर्ल आपल्या क्लासमध्ये असणार म्हणजे आपण कॅन्टीन मध्ये बसल्या बसल्याच ऑर्डर सोडायची का. डोसा आणि इडली बनवण्यासारखं काय सोपं वाटलं का हिला शिक्षण. काहीही इतके पांचट जोक मारतायत ते की तुम्हाला काय सांगू. आता त्यांचे हे फालतू पीजेस ऐकून या आपल्या डोशाला येतो राग आणि अनुला पण राग येतो, पण ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. श्रीमंत मुलं आहेत ती असं म्हणायला हरकत नाहीये, कारण त्यांच्या ऍटिट्यूडवरनं तरी असंच दिसतंय. असो, तर ते गौरीला खूपच हलक्यात घेताय. आता ही अनु येते तिच्या जवळ आणि म्हणते, अगं गौरी तू त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, तुला माहितीये का त्यांच्या हातात नोट्स जर दिले ना तर ते विचारतात कुठल्या विषयाचे. अशी त्यांची अवस्था आहे. गौरी म्हणते, हो का ग, अशी आहेत ही मुलं. आता अनु म्हणते, जाऊ दे ना, सोड ना. अगं पण तुला आता स्कॉलरशिपचा अभ्यास करावा लागेल, तू लायब्ररीत चलतेस का, माझ्या कार्डवरती तू काही पुस्तकं घे, म्हणजे तुला रेफरन्स म्हणून अभ्यास करायला बरे पडतील ना. आता ही गौरी त्या दोषाकडे बघते. दोसा म्हणतो, जा जा जा, मी आहे ना इथेच, जा पटकन घेऊन ये तू पुस्तकं.
गौरी मोठ्या आनंदात गेलीये लायब्ररीमध्ये पुस्तकं घ्यायला आणि आता लायब्ररीमधली पुस्तकं ती घेते. अनु तिच्याजवळ पुस्तकं देते तिच्या कार्डने सगळं ते घेऊन आणि तिला म्हणते छान अभ्यास कर गौरी, मी येतेच. गौरी एवढी आनंदात असते. आता ती वळते तर तिला दिसतात अभिमन्यू सर. ती खूप घाबरते ऍक्च्युली. ती लपते तिथे अभिमन्यू सरांनी बघू नये म्हणून. पण अभिमन्यू सरांचं लक्ष बारीक आहे. त्यांचं लक्ष गौरीकडे जातच. गौरी विचार करते बापरे देवा, काय आहे काय तुझ्या मनात, या खडूसने मला पाहिलं तर अवघड होईल. अभिमन्यू सर बघतातच आणि म्हणतात काय आहे तुझ्या हातामध्ये. गौरी एक हात पुढे करते आणि म्हणते काही नाहीये. सर म्हणतात दाखव, दुसरा हात दाखव. गौरी म्हणते कुठे काय. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात माझ्याशी मस्करी नाही करायची हा, मला आवडत नाही, दोन्ही हात पुढे कर. आता गौरी दोन्ही हात पुढे करते तेव्हा पुस्तकं दिसतात तिच्या हातात आणि आता अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात पुस्तकं कुठून आली तुझ्याकडे एवढी पुस्तकं, लायब्ररीतून घेतलीस का. आता गौरी म्हणते सर मला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे ना म्हणून घेतलीत पुस्तकं. अभिमन्यू सर म्हणतात परीक्षेच्या 1 आठवडा आधी लायब्ररीतून पुस्तकं घरी घेऊन जायची नाही, हा नियम आहे. आता ही गौरी म्हणते तेव्हा जास्ती गरज असते ना. आता अभिमन्यू सर म्हणतात तेव्हा जर तू पुस्तकं घरी नेले तर लायब्ररीत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय वाचायचं. गौरी म्हणते सर त्यांच्याकडे त्यांची पुस्तकं असतात ना, माझ्याकडे नाही होतो पुस्तकं. आता अभिमन्यू सर म्हणतात तुला कोणी इश्यू केली का पुस्तकं, तू तर कॉलेजची विद्यार्थिनी नाहीयेस ना, कोणाच्या कार्डवर घेतलेस. आता ही घाबरते आणि म्हणते बापरे आता हे जरा जास्तीच खोलात चाललेत. पण अभिमन्यू सरांनी ते पुस्तकं घेतलेच बाबा. गौरी काही बिचारी अनुचं नाव घेत नाही आणि म्हणतात ते जाऊ दे ना सर, एकाच दिवसाचा प्रश्न आहे ना. आणि आता आठवलं ना प्रेक्षकांनो, हा तंतोतंत प्रसंग माही सोबत त्याच्या आयुष्यात घडलेला आहे. आता ही तेच एक्सप्लेन करते अभिमन्यू सरांना, सर मी दिवसभर कॅन्टीन मध्ये म्हणजे काम करते हो, रात्रीची लायब्ररी बंद असते, प्लीज मला करू दे ना अभ्यास, मी केव्हा अभ्यास करणार. गौरी खूप रिक्वेस्ट करते त्यांना, सर मला स्पेशल संधी द्या ना प्लीज, शेवटी माझी अडचण आहे, प्लीज समजून घ्या ना. पण आता मात्र अभिमन्यू सर ते पुस्तकं घेऊन निघून जातात. आता गौरी खूप चिडते स्वतःशीच आणि म्हणते काय दगड आहे हा माणूस, काही केलं तरी याला पाझरच फुटत नाही. आता गौरी कशी अभ्यास करणार. आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांनी पेपर खूप अवघड सेट केलाय आणि हे ते त्या शिक्षकांना सांगतायत. आता अभिमन्यू सर आणि गौरी भेटलेत बाजारात आणि गौरी त्यांना भाजी निवडायला मदत करते अगदी निस्वार्थीपणे. आता ती विसरलीये बरं का की अभिमन्यू सरांनी तिला आडून पाहिलंय. प्रेक्षकांनो आजचा भाग थोडा गुंतागुंतीचा होता, पण ज्यांना कळायचं आहे त्यांना कळला असेल. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा. थोडासा होता कॉम्प्लिकेटेड, पण मला एक कळालं नाहीये की सेम टू सेम जसं माहीच्या बाबतीत होते तसंच गौरीच्या बाबतीत होते, नेमकं दाखवायचं काय आहे आपल्याला. असो बघूयात पुढे काय काय घटना घडतात, तशी तशी कथा उलगडेलच, पण जरा कॉम्प्लिकेटेड वाटली आज. तर आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं. आणि प्लीज ओ प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.